पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये अवकाळी पावसाने केले बाद शेतीचे मोठे नुकसान। ऐन काढणीच्या काळात पावसाने थैमान घातल्याने चिंतेचे वातावरण, उत्पादनात घटीची शक्यता। कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस यंदा शेतकऱ्यांची पाठ सोडेना। परतीच्या पावसाने तर झडपून काढल्याने हातातोंडाशी आलेले बाद पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सांगली जिल्ह्यात पावसाचे सहामाही ठाण, पिके मातीमोल अन पदरी नुकसान। द्राक्ष बागायतदारांना सर्वाधिक फटका। नोव्हेंबर उजाडला तरी पाऊस थांबायचे नाव घेईना। सातारामध्ये हा रस्ता नक्की आहे तरी कोणाचा, वाहनधारकांचा सवाल। वाडेफाटा येथे महाकाय खड्डे, वाहतुकीचा प्रमुख मार्ग तरी दुर्लक्ष। सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे कार्तिकी सोहळ्यानिमित्त 200 दिंड्या 3 लाख भाविक पंढरी नगरीत दाखल। वाळवंटात भाविकांची आरोग्य तपासणी, राहुटे तंबू मंडप उभारून वारकऱ्यांचे वास्तव्य। पुणे जिल्ह्यात विनानिविदा 4.5 कोटींची पुस्तके खरेदीच्या महापालिका प्रशासनाचा गाठ। ठराविक प्रकाशकांच्या हितासाठी प्रस्ताव भांडार विभागामार्फत आणण्याचा खटाटोप। कोल्हापूर शहरातील नव्या रस्त्यांसाठी 400 कोटींचे प्रस्ताव तयार। पालकमंत्री, 88 रस्त्यांची कामे, मित्रा व जागतिक बँकेकडून निधी। सांगली जिल्ह्यातील मिरज येथे रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांना अटकाव करण्याचे आदेश। 120 व्यक्तींना 39,000चा दंड। सातारा जिल्ह्यातील सणबूर येथे डेबेवाडी परिसरातील पशुवैद्यकीय दवाखाना 6 महिने सलाईनवर, डॉक्टरांची ही प्रतीक्षा। अतिरिक्त कारभार असलेले अधिकारी फिरकेना। सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे चंद्रभागा बसस्थानकात प्रवाशांना आडकाठी। कार्तिकी यात्रेत चर खोदला, गेटवर बस आडव्या लावल्या। पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे पोलीस ठाण्याच्या वतीने रन फॉर युनिटी उपक्रम। सहभागी धावपटूंना टी-शर्ट आणि आकर्षक मेडल। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे शेतकरी कर्जबाजारी होणार नाही, यासाठी व्यापक उपाययोजनांची गरज। मंत्री हसन मुश्रीफ। कागलमध्ये बांधकाम कामगार नवीन साहित्य संच वाटप प्रारंभ। सांगली जिल्ह्यातील पोलूस येथे इमारतीचे काम अपूर्णच, तरीही धडाक्यात उद्घाटन। पोलूस सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रकार, नागरिकातून संतप्त भावना। सातारा जिल्ह्यात आता कराड बसस्थानकाची राज्यस्तरीय सर्वेक्षणाची तयारी। स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात तृतीय क्रमांक। सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे विठू भेटीच्या वाटेवर वारकऱ्याला ट्रकची धडक, 1 जण ठार, 1 गंभीर जखमी। पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथे एकत्र येत देशाच्या ऐक्याचा संकल्प करावा, वाघमोडे। सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त एकता दिन रन फॉर युनिटी मॅरेथॉन। कोल्हापूर महापालिकेकडे अधिकारीच नाहीत, खातेनिहाय चौकशी करायची कुणी। महापालिका प्रशासनासमोर पेच, गरफाळा पाणीपुरवठा इस्टेट विभागातील चौकशी रखडली। सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे वासुंबेत स्मशानभूमीत फोटोंची पूजा, मानवी बाहुल्यांचाही समावेश। पोलिसांनी केला पंचनामा। सातारामध्ये वाई मांढरदेव रस्त्यावर अपघाताला निमंत्रण, प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष। सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे 70 वर्षीय अंध वारकऱ्यांची वारी पोहोचते दारी। 9 वर्षापूर्वी आले अंधत्व, न चुकता करतात पंढरीची वारी। पुणे जिल्ह्यातील बिगवण येथे स्वप्नील बंडगर चषकाच्या विक्टोरी स्पोर्ट ठरला मानकरी। कोल्हापूर जिल्ह्यातील कोसबा बावडा येथे आचारसंहितेपूर्वी शाहू जन्मस्थळाचे उद्घाटन। नूतनीकरणाचे काम पूर्ण, आतापर्यंत 4 ते 5 वेळा तारखा पुढे गेल्या। सांगली जिल्ह्यातील वाढवा तालुक्यात पेठ गोडेवाडी सुरुल रस्ता 6 महिन्यातच रखडला, तातडीने दुरुस्तीची मागणी। 10 जणांची चौकशीचीही गरज। सातारा लोणंद रस्त्यांच्या डागडुजीस मुहूर्त, शिवेंद्रसिंह राजे यांच्या सूचनेनंतर कामकाजास तातडीने प्रारंभ। सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेतील स्वच्छतेसाठी 1598 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। चंद्रभागा वाळवंट परिसरात 15 ठिकाणी चेंजिंग रूमची व्यवस्था। पशुपालकांना वीज दर सवलत लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा। पशुपालन व्यवसायाला मिळाला कृषी समकक्ष दर्जा। ग्रामीण भागातील पशुपालन व्यवसायाला चालना मिळून उत्पन्न वाढीस हातभार लागणार। कोल्हापूरमध्ये आधुनिक दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांचा विकास साधू, नवीद मुश्रीफ। फिएस्टेक आणि डेअरी इंडस्ट्री एक्स्पो 2025 मध्ये सहभाग। चांगल्या वर्तणुकीमुळे पॅरोलवर सुटले कुटुंबासोबत दिवाळी साजरी करून कैदी पुन्हा तुरुंगात परतले। चांगली वर्तणूक व पात्र कैद्यांना मिळतो रजेचा लाभ। सातारा जिल्ह्यातील 5 गणीमध्ये दिवाळी फराळाच्या निमित्ताने इच्छुक मतदारांच्या दारी। निवडणुकीपूर्वीच रंगीत तालीम, गाठीभेटीवर जोर। सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे 25 वर्षांनी पुन्हा दुमदुमले सिद्धेश्वर विद्या मंदिर। माजी विद्यार्थ्यांच्या भेटीने झाला किलबिलाट। पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात कटफळ येथील अवजारे बनवणाऱ्या उद्योजकांकडून डोन असल्याचे सांगून वारंवार धमक्या देत 85,000 रुपये वसुली केल्याची घटना उघडकीस आली। या प्रकरणी बारामती तालुका पोलिसात फिर्याद दाखल आहे।
कोल्हापूर जिल्ह्यातील दिंड नेरली ते दर्याचे वडगाव रस्त्यावर सगळीकडे खड्डेच खड्डे, स्थानिक नेत्यांना पदे कशासाठी? सांगली जिल्ह्यातील मिरजेत डेमू रेल्वेच्या प्लॅटफॉर्म बाहेर थांबा, प्रवाशांची पायपीट, विचारला अधिकाऱ्यांना जोप, रेल्वे प्रवासी संतप्त. सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील बनवडी येथील बनवडी फाटा ते बनवडीपर्यंतचा रस्ता असंख्य खड्ड्यांनी ग्रासला असल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असे म्हणण्याची वेळ आली. यामुळे यावरून मार्गक्रमण करणाऱ्या प्रवाशांना शारीरिक, मानसिक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे सहकार शिरोमणी कारखाना सहयोगी तत्वावर चालणाऱ्यांचा ठराव बहुमताने, सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त, गोंधळात सर्वच विषय मंजूर. पुणे जिल्ह्यातील वालचंद नगर येथे अवकाळी पावसामुळे व बदलते वातावरणामुळे हवालदिल झालेल्या बळीराजाला कृषी विभाग व शासनाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी बचत गटांना फुले यशोमती ज्वारी बियाणे वाटप करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीत अनिर्बंधपणे कुंपण नलिकेची खोदाई, निर्बंध आणण्याची व वीज जोडणी न देण्याची मागणी. सांगली जिल्ह्यात भाजपमध्ये कोणत्याही प्रकारचे भांडण नाही, आमच्यात बिबा घालू नका, चंद्रकांत पाटील. पक्षांचा विस्तार काहींना बघवत नाही. सातारा जिल्ह्यात माण तालुक्यातील बाटकी गावाच्या महिला पोलीस पाटील अखेर निलंबित, दुहेरी लाभ घेणे भोवले, प्रांताधिकाऱ्यांची कारवाई, घटनेने जिल्ह्यात खळबळ. सोलापूर शहरात दसरा दिवाळीत 4,500 घरांसमोर नवीन वाहनं, जीएसटी कपातीचा परिणाम, मोटरसायकल आणि कार विक्रीत सर्वाधिक वाढ. पुणे जिल्ह्यात काँग्रेस नेत्यांनी देशासाठी त्याग आणि बलिदान दिले, त्यांचे स्मरण करून पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजूट होणे गरजेचे आहे. देशात काँग्रेस जिवंत राहिली तरच देश जिवंत राहील, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज युनायटेडतर्फे स्पर्धेत राबणाऱ्या हातांचा झाला सत्कार. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील चौंडेश्वरी मंदिरासमोर बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली. ही चोरी दिनांक 29 ऑक्टोबर रोजीच्या रात्री 12 वाजल्यापासून ते दिनांक 30 ऑक्टोबरच्या सकाळी 6 वाजेच्या दरम्यान घडली. सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली परिसरातील सर्वात मोठी यात्रा म्हणून कोपर्डे हवेलीच्या सिद्धनाथ देवाच्या यात्रेची ओळख आहे. शनिवारी दिनांक 1 रोजी यात्रेस प्रारंभ होत असून सोमवार दिनांक 3 रोजी रथोत्सव होत आहे. सोलापूर जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होते, वेळेवर त्यांचे बेडशीट बदलले जात नाहीत, अशा तक्रारी येत असतात. त्यामुळे संक्रमणजन्य आजारांचा धोका टाळण्यासाठी शासकीय रुग्णालयात आता दररोज बेडशीट, उशी कव्हर बदलले जाण्यासाठी तयारी केली जात आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात व जिल्हा रुग्णालयात 500 बेडशीटची ऑर्डरची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आळंदी येथील बहुप्रतीक्षित कार्तिकी यात्रा अर्थातच संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाने कंबर कसली. उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत विविध शासकीय विभाग आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीने तयारीचा सविस्तर आढावा घेतला. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे तिलारी मत्स्यबीज केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी आणि मत्स्य व्यवसाय विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाचे धोरण ठरले असून त्यांची अंमलबजावणी त्वरित व्हावी, अशी मागणी बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे आमदार शिवाजी पाटील यांनी केली. सांगली जिल्ह्यातील दुरंदेवाडीतील शेतकऱ्यांची मुलगी बनली अधिकारी. सातारा जिल्ह्यात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विंग जिल्हा परिषद दिवंगत विलासराव पाटील उड्डाळकर यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अपवाद वगळता येथे त्यांच्याच गटाचे वर्चस्व राहिले. तालुक्याच्या राजकारणात हा गट नेहमीच निर्णायक ठरला. पण आता सत्तेची समीकरण बदलल्याने आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी परिवर्तनाचे कमळ फुलवल्याने भाजपने येथे चांगली गटबांधणी केली. त्यामुळे येथे घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत येथे नेमके काय चित्र राहणार हे पाहावे लागणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे भक्ती परंपरेची ओळख असलेल्या संतभूमी मंगळवेढ्यात अवैध धंद्याचे साम्राज्य फोफावले. शहरासह तालुक्यात मटका, जुगार, गुटखा व बेकायदा दारू विक्री उघडपणे सुरू असून या माफियांचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे.